इकडे म्हणजे सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या भागामध्ये जर कुठे अपघात झाला रस्त्याने, गाडी-बिडी टक्कर-बिक्कर आणि ती दरीमध्ये वगैरे पडली, तर आमच्याकडचा जो वार्ताहर असतो त्याची गाडी पलटी खाते वर्तमानपत्रामध्ये. कुठे दरीत पडते पुण्याच्या बाजूला गेलं तर, कुठं ती कोलमडते, कुठं ती हेलपाटते. हे वर्तमानपत्रातले शब्द आहेत आणि ते वार्ताहरांनी लिहिलेले आहेत. हे वार्ताहर तथाकथित शिक्षित, ट्रेनिंग बिनिंग घेतलेले असे सगळे. नागपूरच्या भागातली लोक आजही उच्च शिक्षित वगैरे ते लिहिताना म्हणजे कथा, कादंबरी, वार्ताचित्र करताना काहीही म्हणजे हे अमुक इथे बोललं जातं, केलं जातं. ते म्हणतात केल्या जातं, बोलल्या जातं. हे कादंबऱ्यांच्या मधनं ही वाक्यरचना येते, प्राध्यापक मंडळी लिहितात त्याच्यामधनं येते. हे काय आहे? हे तिथली बोली आहे, तिथली भाषा, तिथली भाषा, त्या भाषा. म्हणून ते प्रमाण भाषा म्हणतात ना, ते प्रमाण असं कुठे काही ठरवणं अवघड नाही भाषाशास्त्राच्या दृष्टीने. कारण मी लिंग्विस्टिक्सही शिकले, म्हणजे मी जे शिकले ते अनुभवातनं शिकले, पण मग मी पद्धतशीर सैद्धांतिक अभ्यासही त्याचे केले. तेव्हा भाषाशास्त्राचा अभ्यास, ज्याला आपण मॉडर्न लिंग्विस्टिक्स म्हणतो अभिजातमध्ये, आधुनिक भाषाशास्त्र आणि परंपरागत भाषाशास्त्र म्हणजे संस्कृत भाषाशास्त्र, पोएटिक्स, तर त्याच्यामध्ये ते भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हे भाषेमध्ये काही नसतं. भाषेचं काम काय असतं? प्रक्षेपण करणं, विचार, भावना यांचे आदान प्रदान करणं. आणि ते आदान आणि प्रदान या दोन्ही गोष्टींची क्रिया जिथे पूर्ण होते, म्हणजे इथनं संदेश गेला, तो समोरच्याने ग्रहण केला, त्यांनी ग्रहण केला, हे मला कळलं, इथे भाषेचं काम पूर्ण झालं, संवाद झाला पूर्ण. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मी बोलतो म्हणजे काय करतो, ये हृदयीचे ते हृदयी घातले. तेव्हा ही संवेदना पोचवणं, नुसते शब्द नाही, नुसते विचार नसतात, त्या विचारांच्या मागेही जर संवेदना असेल तर ते संवेद्य होतं. तुम्ही जी सगळी काही मांडणी करताय ही लोकसंस्कृतीच्या आजूबाजूची मांडणी आहे, पण मी हे आता जे सांगतेय हे अभिजात आहे, कारण आमच्या भाषाशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे. पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये मी या लिंग्विस्टिक्सचे कोर्स केलेले आहेत.